आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे। गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने तिच्या 4 वर्षाच्या मुलासह इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। शनिवारी पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली। वाकड येथील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला ही स्क्रिझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त होती। कोमल आवटे असे या महिलेचं नाव असून ती तिच्या 4 वर्षाच्या मुलासह राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल यांनी इमारतीतून उडी मारताना 4 वर्षाचा मुलगा विहान याला कडेवर घेत उडी मारली होती। या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रासलेल्या होत्या। त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते, मात्र या उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हता। त्यामुळे त्या नैराश्यात गेल्या होत्या। काही दिवसांपूर्वी त्या पुण्यात परतल्या आणि त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या पतीसह अमेरिकेत राहत होती, तर त्यांचे सासू सासरे पुण्यात राहत होते। काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी 4 वर्षाच्या मुलासह इमारतीत उडी घेतली। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे त्यांचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनाही मोठा धक्का बसला। याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही। वाकड पोलीस अधिक तपास करतायत। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।